Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 1.4 Journey to the West. विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 7वी या वर्गातील 1.4 जर्नी टू द वेस्ट हा लेसन आपण लर्न करणार आहोत. तर चला लेसनला स्टार्ट करूया. जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील जे देश आहे त्या देशांकडील प्रवास. मग या ठिकाणी हे एक प्रवास वर्णन आहे. म्हणजे एका व्यक्तीने या ठिकाणी प्रवास केला आहे आणि प्रवास करताना त्या व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टी या अनुभवास आल्या ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. सो लेट्स स्टार्ट द लेसन. वेन वी रीड द वर्ड्स जर्नी टू द वेस्ट, जेव्हा आपण जर्नी टू द वेस्ट हा शब्द ऐकतो, वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट अ जर्नी टू द वेस्ट कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. तर आपल्या लागलीच लक्षात येतं की वेस्ट कंट्रीज म्हणजे पश्चिमेकडील जेही देश आहेत, तर पश्चिमेकडे आपल्याला इंग्लंड आणि अमेरिका हे देश आहेत. या देशांकडे आपल्याला प्रवास या ठिकाणी करायचा आहे. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट. वी आर द वेस्ट. त्याचप्रमाणे आपल्याला या पश्चिमेकडील देशांमध्ये वेगवेगळे अनुभव हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर ओन कंट्री. तर हे जे पश्चिमेकडील देश आहेत इंग्लंड आणि अमेरिका, तर त्या देशांकडे जाताना आपल्याला प्रवास हा करायचा आहे. आणि प्रवास कुठपर्यंत करायचा आहे, तर चायना टू आवर ओन कंट्री. चायनापासून आपल्या इंडियापर्यंत, स्वतःच्या देशापर्यंत असा प्रवास हा आपल्याला करायचा आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 17th century ट्रॅव्हलर युआन चांग. प्रवास करणारा व्यक्ती आहे युआन चांग. युआन चांग हा व्यक्ती या ठिकाणी हा प्रवास करणार आहे. या व्यक्तीने 17व्या शतकामध्ये हा प्रवास या ठिकाणी केलेला होता. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. हा जो प्रवास आहे चायना टू इंडिया, हा प्रवास खूप हार्ड आहे, खूप कठीण आहे. वन हॅड टू ट्रॅव्हल 1000 of miles ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. हा जो प्रवास आहे हा जवळजवळ हजारो मैल अंतराचा आहे. मग हा प्रवास करताना काही प्रवास हा पायी करायचा आहे, पायी चालायचं आहे. त्याचप्रमाणे काही प्रवास हा हॉर्सबॅक म्हणजे घोड्यावर स्वार होऊन करायचा आहे. हा प्रवास करत असताना क्रॉसिंग डेझर्ट, आपल्याला वेगवेगळे ज्या दऱ्याखोऱ्या आहेत त्या लागणार आहे. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन, त्याचप्रमाणे वेगवेगळे पर्वत लागणार आहे. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिझन, अपरिचित असे प्रदेश हे या ठिकाणी आपल्याला या प्रवासात लागणार आहे. यूजिंग रोड वेअर बँडिट्स अँड रॉबर रोम्स, त्याचप्रमाणे कुठं वेगवेगळे अनुभवही आपल्याला या ठिकाणी येणार आहे. हू वूड डू इट बट युआन चांग हॅड अ ड्रीम. आणि असा कठीण प्रवास करण्याचं स्वप्न हे युआन चांग यांचं होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. युआन चांग यांचं हे प्रवास करायचं स्वप्न होतं आणि युआन चांग हे एक पवित्र अशा ग्रंथाबद्दल त्यांना माहिती घ्यायची होती, म्हणून त्यांना हा प्रवास या ठिकाणी करायचा होता. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. आणि ते या प्रवासामध्ये एक यात्रेकरू म्हणून प्रवास हा या ठिकाणी करणार होते. युआन चांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. युआन चांग यांना माहिती होतं की आपला हा प्रवास आहे हा खूप लांबचा आहे आणि त्याचप्रमाणे खूप कठीण असा प्रवास आहे, परंतु हा प्रवास आपल्याला करायचा आहे असं त्यांचं स्वप्न होतं. फॉर 17 long years ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग. 17 वर्ष त्यांनी हा प्रवास या ठिकाणी केला होता. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. आणि या प्रवासामध्ये त्यांना खूप कठीण असे मार्ग आले, खूप कठीण प्रसंग आले. त्या सर्वांना फेस करून त्यांनी हा प्रवास या ठिकाणी केलेला होता. ही ट्रॅव्हल अक्रॉस द गोबी डेझर्ट. त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना गोबी डेझर्ट
हे एक वाळवंट आहे ते त्या ठिकाणी लागलं होतं. देन अलॉंग द टायटन शान माउंटेन रेंज, त्याप्रमाणे एक टायन शान माउंटेन हे एक पर्वत लागलं होतं. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड थ्रू region that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. आणि त्याचप्रमाणे परत येताना हे वेगवेगळे जे देश हे त्या ठिकाणी त्यांना प्रवासात लागलेले होते. जे देश लागले होते ते म्हणजे किर्गिझस्तान, युझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट, त्यांनी इंडियाचे वेगवेगळे पार्ट हे या ठिकाणी वेगवेगळ्या पार्टमध्ये प्रवास केलेला होता. अँड गॅदर मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित, आणि त्यांनी या प्रवासामध्ये वेगवेगळे हस्तलिखित हे या ठिकाणी जमा केलेले होते. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट, त्याचप्रमाणे द वे बॅक होम वॉज ऑल्सो डिफिकल्ट, ते ज्यावेळेस परत निघाले त्यावेळेस त्यांना बरेच कठीण गोष्टी यांना फेस कराव्या लागल्या. बट युआंग चांग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर, परंतु युआंग चांग याने अगदी सुरक्षितपणे हे जे स्क्रिप्चर होतं, जे स्क्रिप्चर म्हणजे पवित्र ग्रंथ जे होते ते ग्रंथ अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी टू रीच चायनापर्यंत नेलेले होते. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट, आणि ही एक त्यांची अगदी अविस्मरणीय अशी साहसी वृत्ती किंवा साहसी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल, या गोष्टीवर आपण विश्वासच करू शकत नाही की त्यांनी हा कठीण प्रवासमधून एक छान छान ग्रंथ हे मिळवलेले होते आणि त्या ग्रंथांबद्दल पवित्र ग्रंथांबद्दल माहितीही मिळवलेली होती. सो मच दॅट पीपल थॉट दॅट गॉड्स अँड supernatural powers had helped Yuan Chang in his quest. सुपरनॅचरल पॉवर म्हणजे अद्भुत शक्ती. सुपरनॅचरल पॉवर हॅड हेल्प युआन चांग इन हिज क्वेस्ट. युआन चांग यांची ही दृढ अशी इच्छाशक्ती होती, म्हणून त्यांनी हे पवित्र ग्रंथ जमा केले, त्यांच्याबद्दल माहिती ही जमा केली, आणि त्याचप्रमाणे ही माहिती जमा करत असताना त्यांना अद्भुत अशी शक्ती होती, जी दैवी शक्ती होती, ती त्यांना त्या ठिकाणी मदत करत होती. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोल्ड टेल्स. त्याचप्रमाणे त्यांनी या प्रवासामध्ये या लोककथांबद्दलही त्यांनी बरीच माहिती ऐकलेली होती आणि ती त्यांनी गॅदर केलेली होती, जमा केलेली होती. सेंचुरीज लॅटर अँड इपिक नॉव्हेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट. आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक इपिक नॉव्हेल म्हणजे एक कादंबरी, एक महाकाव्य या ठिकाणी लिहिलेलं होतं. त्याचं नाव होतं जर्नी टू द वेस्ट. वॉज रिटन अबाउट द फेमस पिलग्रिमेज. आणि हे ज्यावेळेस लिहिलं त्याच्यामध्ये वेगवेगळे जे यात्रेकरू होते त्याबद्दलही त्यांचे प्रसिद्ध असे जे यात्रेकरू होते त्यांची माहिती या ठिकाणी या बुकमध्ये, या कादंबरीमध्ये लिहिलेली होती. द नॉव्हेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोल्क टेल. हे जे नॉव्हेल होतं जर्नी टू द वेस्ट, या नॉव्हेलमध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोककथा या त्या ठिकाणी लिहिलेल्या होत्या. द नॉव्हेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. या नॉव्हेलमधल्या ज्याही स्टोरीज, ज्याही कथा होत्या या सर्व अगदी प्रसिद्ध अशा या ठिकाणी कथा होत्या आणि त्यांनी त्या नॉव्हेलमध्ये लिहिलेल्या होत्या. द नॉव्हेल टेल्स अस दॅट देर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स. डेमन्स म्हणजे वाईट आत्मा, अँड इव्हिल पॉवर म्हणजे वाईट शक्ती. हू आर इगर टू किल अँड ग्लोबल अप द होली मॉंग. त्याचप्रमाणे द नॉव्हेल टेल्स अस दॅट, या कादंबरीच्या माध्यमातून सांगण्यात येतं देर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स. वेगवेगळ्या ज्या वाईट आत्मा होत्या, वाईट शक्ती होत्या, हू आर इगर त्या अधीर होत्या, टू किल अँड ग्लोबल अप द होली मॉंग. याचप्रमाणे
या कथेमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या त्याच वेळेस तिथं काही वाईट आत्माही ह्या होत्या की ज्या वाईट आत्मा या पवित्र ग्रंथांना त्या ठिकाणी काही स्वरूपामध्ये त्या त्रास देत होत्या. हू वूड सेव्ह हिम, आणि म्हणून त्या पवित्र ग्रंथांना कोणीतरी वाचवलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून युएन चांग यांनी त्या पवित्र ग्रंथांचं संरक्षणही त्या ठिकाणी केलेलं होतं. हू वूड व्हॅनिश द डेमन्स, त्याचप्रमाणे असं कोण आहे की जो या पवित्र आत्मांना पराभूत करू शकेल. वेल द गायन डेटी, हू इज द गॉडेस ऑफ मर्सी, त्याचप्रमाणे या ठिकाणी काही अशा देवता आहे की ज्या या पवित्र ग्रंथांबद्दल त्या ठिकाणी देवता आहे, त्या देवतांचं जे काही पावित्र्य आहे हे या ग्रंथांमध्ये टिकवलेलं आहे. हॅज सीन टू दॅट शी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल, आणि हे जे पवित्र ग्रंथ आहे या पवित्र ग्रंथांचं पावित्र्य हे टिकवून ठेवण्यासाठी त्यांना काही लोकांनीही मदत केलेली होती. मग कोणकोणते लोक होते की ज्यांनी त्यांना मदत केलेली होती? सन युकॉंग अँड द मंकी किंग, झूबाजी और पिग्जी अँड शा वुचिंग और सॅन प्रिएस्ट, हे जे 3 कॅरेक्टर आहे हे 3ही कॅरेक्टर त्यांना त्या ठिकाणी मदत करत होते की हे पवित्र ग्रंथ हे जपले पाहिजे, त्यांची केअर ही घेतली पाहिजे, आणि नॉव्हेलच्या माध्यमातून ही केअर ते त्या ठिकाणी युएन चांग हे घेत होते. नाऊ दीज 3 कॅरेक्टर आर नो सेंट, हे 3 जे कॅरेक्टर आहे हे काही साधू किंवा संत नाहीत. कोणकोणते 3 कॅरेक्टर? तर सन युकॉंग और द मंकी किंग, झूबाजी और पिक्सी अँड शा वुचिंग अँड सॅन प्रिस्ट, हे जे 3 कॅरेक्टर आहे हे 3ही कॅरेक्टर या ठिकाणी सेंट म्हणजे संत नाहीत. विद्यार्थ्यांनो, या 3ही संतांनी कशा प्रकारे या युएन चांग यांना मदत केली आणि मदत करून हे जे पवित्र ग्रंथ आहे या पवित्र ग्रंथांचं पावित्र्य हे या युएन चांग आणि 3ही कॅरेक्टर मिळून टिकवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनो, या पुढील या लेसनचा जो नेक्स्ट पार्ट आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.